आज बनवले हरियाली अमावस स्पेशल मालपोहे। राजस्थानमध्ये आज मालपोहेच बनवले जाते, तर आज आम्ही पण मालपोहे बनवले। ही रेसिपी पहा। मालपोह्यासाठी रबडी बनवावी लागते, तर त्यासाठी मी इथं 1 लिटर दूध घेतलं आहे आणि 1 लिटर दूध कढईत घेऊन मग ते अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं। त्याला मग रबडी म्हणले जाते। तर त्यापासूनच हे मालपोहे बनवले जातात आणि ह्याच्यात मैदा वगैरे मिक्स करावा लागतो। तर हे दूध आटत आलं की थंड झाल्यानंतर मग मैदा टाकायचा ह्याच्यामध्ये। दूध थंड होत आहे तोपर्यंत मी इकडं चासणीची तयारी करत आहे। तर गॅसवर कढई ठेवून आता चासणी बनवून घेणार आहे। त्यासाठी मी मोठ्या वाटीनं साखर घेतली आणि त्याच्यात पाणी टाकून आता हे चासणीला उकळी येत आहे। तर चासणी ह्यासाठी गुलाबजामुन सारखी किंवा आपण जिलेबीला बनवतो त्या प्रकारे चासणी बनवून घ्यायची आहे। इथं आपली चासणी तयार झाली आहे। तर त्यात मी थोडासा फूड कलर टाकला आहे, जो आपण जिलेबीला वापरतो तोच कलर टाकून घेतल्यामुळं काय होतं, कलर मालपोह्याला खूप छान येतो। मालपोह्याचं बॅटर बनवण्यासाठी मी हे बाउलमध्ये दूध थंड झालेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये आता थोडासा मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं टाकून घेणार आहे। तर ही लिक्विड बनवलं आहे, पहा अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे पिठाची आणि ह्या प्रकारे पातळच पाहिजे ह्यासाठी पीठ। ही अशा प्रकारची पिठाची कन्सिस्टन्सी असेल तरच मालपोह्याला छान जाळी येते आणि मालपोहे छान बनतात। तर आता इथं मी तोपर्यंत कढईमध्ये तूप गरम करायला घेतलं आहे। मालपोहे जास्तीत जास्त म्हणजे तुपातच बनवले जातात आणि तुपाचेच मालपोहे छान लागतात। राजस्थानमध्ये तशाही सगळ्या मिठाया तुपातच बनवल्या जातात। तूप चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे, त्यानंतरच मग जाळी येते मालपोह्याला। तर हे अशा प्रकारे पहा मालपोहे बनवून घेत आहे। किती छान जाळी आली आहे, अगदी अनारशासारखीच जाळी येते। असे पलटून दोन्ही बाजूनी मालपोहे छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। राजस्थानमध्ये विशेष करून हे श्रावण महिन्यामध्येच बनवले जातात। गरमीत वगैरे हे आयटम बनवला जात नाही आणि कोणी पाहुणे वगैरे आले की खूप छान वाटतात ह्या वातावरणात असे गरम गरम मालपोहे रबडीचे खाण्यासाठी। अशा प्रकारे मी सगळ्या पिठाचे मालपोहे बनवून घेतले। तर त्या पिठामध्ये जवळजवळ 20 मालपोहे बनले होते आणि हे असे सगळे मालपोहे बनवून झाले आहेत माझे। मुलांना तर माझ्या खूप आवडतात। तर आता मुलं आले की परत एकदा हा मेनू बनवणार आहे। हा पावसाळ्यातच बनला जातो, त्यामुळं ते हॉस्टेलला आहेत। तर त्यांचा फोन आला की मम्मी आम्ही आल्यानंतर पण तू मालपोहे बनवशील। तर आता मी परत एकदा मालपोहे बनवेल। अशा प्रकारे सगळे मालपोहे माझे तळून झाले आहेत आणि आता इथं मी जी चासणी बनवली होती त्यामध्ये एक मालपोहा असा बुडवून थोडा वेळ त्याच्यात डीप करून ठेवायचा आणि चांगल्या प्रकारे बुडले की मग ते एक काढून घ्यायचे। असं करून सगळे मालपोहे चासणीमध्ये टाकून घेतले। जर आपल्याकडं पाहुणे येणार असतील तर आदल्या दिवशी आपण अशा प्रकारे मालपोहे फक्त बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी गरम चासणी करून त्याच्यामध्ये असे बुडवले तरी मालपोहे खूप छान लागतात आणि हे फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवू शकतो आपण ह्याला। आणि अशा प्रकारे हे तयार झाले आहेत मालपोहे। तर कसे वाटले व्हिडिओमध्ये नक्की कमेंट्स करून कळवा। इथंच व्हिडिओची एंडिंग करत आहे। बाय।